हॅलो, गुड इव्हनिंग एव्हरीवन. पहा, काल आपण स्टार्ट केलं होतं आपल्या ऑनलाईन लेक्चर्सला, ज्यामध्ये आपण डायरेक्टली आपला 12th स्टँडर्डचा सिलेबस स्टार्ट केला होता. ठीक आहे. व्हॉट इज द नेम ऑफ द चॅप्टर? चॅप्टरचं नाव काय होतं? आपला फर्स्ट चॅप्टर आहे 12th स्टँडर्डचा, दॅट इज द रोटेशनल डायनॅमिक्स. हा रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टर आपण काल स्टार्ट केला होता आणि हा चॅप्टर स्टार्ट करतानाच मी तुम्हाला सांगितलं होतं की रोटेशनल डायनॅमिक्सचा फर्दर पार्ट जर चांगल्या प्रकारे अंडरस्टँड करायचा असेल तर तुम्हाला सर्क्युलर मोशनचे बेसिक्स माहीत असणं आवश्यक आहे. आणि त्याचाच पार्ट म्हणून आपण कालच्या लेक्चरमध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा जो पार्ट होता त्याच्यावरती डिस्कस केलं होतं, त्याच्यावरती चर्चा केली होती. तुम्हाला मी तुमचे रिस्पॉन्सेस त्या ठिकाणी विचारलेले आहेत की तुम्ही लेक्चर बद्दलचे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या कळवायच्या आहेत, त्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील, काही सजेशन्स असतील ते कळवायचे आहेत, जेणेकरून फर्दर काही क्वालिटी व्हिडिओज बनवण्यासाठी आम्हालाही मोटिवेशन मिळेल. हे वन वे कन्व्हर्सेशन जोपर्यंत चालणार आहे तोपर्यंत व्हिडिओज नेमकं कशा प्रकारे जात आहेत किंवा तुम्हाला किती पर्सेंट त्याचा अंडरस्टँडिंग होत आहे या गोष्टी लक्षात येणं कठीण आहे. त्यामुळे तुमचे रिस्पॉन्सेस सुद्धा तेवढेच आवश्यक आहेत. तरीही कृपया सगळ्यांनी आपापल्या प्रतिक्रिया कळवायच्या. कालच मी सांगितलं होतं, ज्या चॅनलवरती या लिंक्स तुम्हाला ओपन झालेल्या दिसत आहेत त्या चॅनलवरती जाऊन पर्टिक्युलरली इफ यू लाईक देन यू हॅव टू लाईक द व्हिडिओज अँड ऑल्सो सबस्क्राईब दी चॅनल. ठीक आहे. तुमचे रिस्पॉन्सेस हे खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यावरून तुम्हाला किती पार्ट लक्षात येत आहे, डाऊट सुद्धा विचारायचे आहेत, तेव्हाच आपलं ऑनलाईन असून सुद्धा टू वे कम्युनिकेशन पॉसिबल होईल. ओके. सो आता जास्त यावरती न बोलता आपण लगेच आपल्या पुढच्या पोर्शनला स्टार्ट करत आहोत. कालच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, थोडा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा सुद्धा पार्ट सांगितला होता. आज आपण या रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टर मध्येच पुढचा पार्ट कंटिन्यू करत आहोत. तर सुरुवात जी आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे दॅट इज फ्रॉम नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. दॅट इज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पहा, लक्ष द्या. एका बेसिक एक्झाम्पलने नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असतं ते समजून घेऊया. समजा आय हॅव स्विच ऑन द फॅन. फॅन सध्या स्विच ऑन करण्याच्या अगोदरची जी कंडिशन असणार आहे त्याची, तर ती कशा प्रकारची असणार आहे? तर फॅन स्विच ऑन करण्याच्या अगोदर, फॅन जो असणार आहे तो स्विच ऑन करण्याच्या अगोदर रेस्टला होता. जेव्हा तुम्ही तो फॅन स्विच ऑन करता तेव्हा हळूहळू तो रोटेट व्हायला स्टार्ट होतो. असं होतं का की तुम्ही फॅन स्विच ऑन केला आणि लगेच त्यानं 100% स्पीड अटेन केली 0 सेकंदमध्ये? असं होत नाही. तो स्विच ऑन केल्यापासून, म्हणजे तो जेव्हा रेस्टला होता तुम्ही त्याला स्विच ऑन केलं, इट स्टार्ट्स रोटेटिंग अबाउट इट्स ऍक्सिस. जो स्विच ऑफ होता त्या फॅनला तुम्ही स्विच ऑन केल्यानंतर तो त्याच्या ऍक्सिस भोवती काय व्हायला लागला? रोटेट व्हायला लागला. तो फॅन जेव्हा त्याच्या ऍक्सिस भोवती रोटेट होत आहे तर हळूहळू त्याची जी स्पीड आहे ती इन्क्रीज होत आहे. हळूहळू त्याची स्पीड जी आहे ती काय होत आहे? इन्क्रीज होत आहे. आणि अशीच स्पीड इन्क्रीज होत 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 तो त्याची मॅक्झिमम स्पीड अटेंड करेल. आणि एकदा का त्यानं त्याची मॅक्झिमम स्पीड अटेंड केली की आता तो त्याच स्पीडनं काय होत राहील? रोटेट होत राहील. म्हणजे सर्टनली फॅन जेव्हा स्विच ऑफ होता तेव्हा जर तुम्ही कन्सिडर केलं तर त्याचे आरपीएम म्हणजे रिव्हॉल्युशन्स पर मिनिट 0 होते. तुम्ही स्विच ऑन केल्यानंतर ते इन्क्रीज होत गेले, म्हणजे 2 रिव्हॉल्युशन्स आपण सेकंद मध्ये घेऊया, 2 रिव्हॉल्युशन 0 रिव्हॉल्युशन्स पर सेकंद होते. तुम्ही स्विच ऑन केला 2 रिव्हॉल्युशन्स पर सेकंद, असं करत करत तो हायर समजा काहीतरी पर्टिक्युलरली 45 रिव्हॉल्युशन पर सेकंद पर्यंत पोहोचला. म्हणजे जिथं 0 रिव्हॉल्युशन्स पर सेकंद होते ते वाढत वाढत जाऊन 45 रिव्हॉल्युशन्स पर सेकंद पर्यंत पोहोचला. दिस इज द एक्झाम्पल ऑफ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे. परंतु इथं स्पीड पहा, नॉन युनिफॉर्मचा अर्थ होतो स्पीड चेंज होत आहे. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा अर्थ होतो स्पीड चेंज होत आहे. स्पीड चेंजचा अर्थ होतो आयदर स्पीड इन्क्रीज होणे किंवा स्पीड डिक्रीज होणे.
स्पीड इन्क्रीज होणे किंवा स्पीड डिक्रीज होणे. मग स्विच ऑन जेव्हा करताय तुम्ही फॅनला तेव्हा हे एक्झाम्पल आहे की त्याची स्पीड कंटिन्युअसली इन्क्रीज व्हायला लागली आहे. स्विच ऑन द फॅन म्हणजे त्याची स्पीड कंटिन्युअसली इन्क्रीज होत आहे. तुम्ही स्विच ऑफ केलाय तर ती स्पीड कंटिन्युअसली काय होत आहे, डिक्रीज होत आहे. आयदर इन्क्रीज इन स्पीड or decrease in speed, both are termed as a speed is changing. दोन्ही कंडिशनला तुम्ही काय म्हणू शकता, स्पीड काय होत आहे, चेंज होत आहे. सो नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये म्हणजेच नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये जो ऑब्जेक्ट आहे त्याची स्पीड कंटिन्युअसली चेंज होणार आहे. आणि स्पीड चेंज होणार आहे याचा अर्थ टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशनला काहीतरी व्हॅल्यू येणार आहे. टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशनला काहीतरी व्हॅल्यू येणार आहे. सपोज दिस इज द सर्कल. हे एक सर्कल या ठिकाणी ड्रॉ केलंय. या सर्कलचा हा सेंटर आहे आणि हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. पहा, फॅनचे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं. जेव्हा फॅन सर्टनली रोटेट होत आहे, फॅन रोटेट होत आहे तेव्हा त्याच्यावरती असलेला प्रत्येक पार्टिकल जो आहे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. कालच सांगितलं होतं मी तुम्हाला की एखादा ऑब्जेक्ट जेव्हा रोटेट होतो, एखादी बॉडी जेव्हा रोटेशनल मोशन परफॉर्म करते तेव्हा त्याच्यावरती असलेला प्रत्येक पार्टिकल हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो. आपण बघत आहोत नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बद्दल. त्यात स्पीड इन्क्रीजच्या गोष्टी पहिल्यांदा डिस्कस करूयात. पहा, समजा हा एक पार्टिकल आहे and this is performing circular motion like this. This is anti-clockwise direction. काय आहे, anti-clockwise direction when this particle is at this point. हा anti-clockwise direction मध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असलेला पार्टिकल जेव्हा या पॉइंटला असेल तर ही झाली त्याच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन v. This is the direction of velocity. That is the tangential. आणि आपल्याला माहितीये त्याच्यावरती सेंटरकडे ऍक्ट होणारा एक फोर्स असणार आहे. मोशन युनिफॉर्म असो किंवा नॉन युनिफॉर्म असो, सेंटरकडे त्याच्यावरती एक फोर्स ऍक्ट होतो. त्या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो आणि त्या ऍक्सेलरेशनला आपण सेंट्रिपिटल किंवा रेडियल ऍक्सेलरेशन असं म्हणत असतो. मग याच्या स्पीडची डायरेक्शन ही आहे. जेव्हा हा अशा प्रकारे अँटी क्लॉकवाईज पाथ मध्ये त्या ठिकाणी रिव्हॉल्व होत आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, ही झाली त्याच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन. आता पहा, AR म्हणजे रेडियल ऍक्सेलरेशन, दॅट इज टुवर्ड्स द सेंटर. त्याला आपण सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन म्हणतो. हे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन ही सर्क्युलर मोशन मध्ये असतंच. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन हे सर्क्युलर मोशन मध्ये असणारच आहे. मग ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असो किंवा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असो. ओके, मग नॉन युनिफॉर्म मध्ये सुद्धा हे AR तर असणारच आहे. त्याच्या ऍडिशन मध्ये एक आणखी ऍक्सेलरेशन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये येतं. त्याला आपण टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन म्हणतो. टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन बद्दल बोलूयात. रेडियल ऍक्सेलरेशन हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असली तरी सुद्धा असतं, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तरी सुद्धा असतं. कोणतं? रेडियल ऍक्सेलरेशन, ज्याला आपण सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन सुद्धा म्हणतो. मात्र हे एटी जे आहे, आपण काल पाहिलं होतं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर असेल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये एटी 0 असतं आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन नॉन युसीएम मध्ये एटी हे 0 नसेल. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन 0 असतं, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन 0 नसतं. हे आपण काल डिस्कस केलं होतं. आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे डायरेक्शन ऑफ एटी. डायरेक्शन ऑफ एटी म्हणजे या टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशनच्या डायरेक्शन बद्दल आपण आता डिस्कस करणार आहोत. वी आर डिस्कसिंग द नॉन युसीएम. आपण कोणती मोशन डिस्कस करत आहोत? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. या नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मधलं टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन जे नॉन झिरो असणार आहे काहीतरी. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन हे 0 नसतं. म्हणून आता आपल्याला त्याच्याबद्दलचा स्टडी करायचा आहे. ते एटी कॅल्क्युलेट कसं करणार आपण पहा. कंटिन्युअसली ऑब्जेक्ट या सर्क्युलर पाथवरती मूव्ह होत असताना
याच्या लिनियर व्हेलॉसिटीची स्पीड चेंज होत आहे. काय होत आहे? स्पीड जी आहे ती चेंज होत आहे. स्पीड चेंज होत आहे. स्पीड चेंज होत आहे याचा अर्थ अँग्युलर व्हेलॉसिटी सुद्धा चेंज होत आहे. स्पीड चेंज होत आहे याचा अर्थ अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा सुद्धा चेंज होत आहे. पहा, आपल्याकडे फॉर्म्युला आहे व्ही इक्वल्स टू आर ओमेगा. आर मॅग्निट्यूड वाईज विचार केला तर कॉन्स्टंट आहे. रेडियस चेंज होणार आहे का? नाही. मग व्ही बदलतोय म्हणजे ओमेगा पण बदलतोय. पहा, ऑब्विसली स्पीड बदलते म्हणजे रिव्हॉल्युशन्स पर मिनिट जे आहेत किंवा रिव्हॉल्युशन्स पर सेकंद आहेत ते सुद्धा बदलणार आहेत. स्पीड वाढली तर ओमेगा वाढेल, स्पीड कमी झाली तर ओमेगा कमी होईल. ओमेगा म्हणजे ते रेडियन मधली स्पीड आहे ज्याला आपण अँग्युलर स्पीड किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी म्हटलं होतं. या ओमेगाची डायरेक्शन जी असणार आहे ती आपण पर्टिक्युलरली या रूलनं फाइंड आउट केली होती 11th स्टँडर्ड मध्ये, आठवत असेल तर. पहा, ऑब्जेक्ट जर अशा प्रकारे, पहा इकडे लक्षात द्या, ओमेगाच्या डायरेक्शन बद्दल बोलूयात. पहिल्यांदा आपण एटी बद्दल डिस्कस करणार आहोत. एटी फाइंड आउट करायचं आपल्याला, त्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. एटी म्हणजे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. आता ते टँजेन्शियल ऍक्सेलरेशन तिथं येत आहे म्हणजे स्पीड चेंज होते. स्पीड चेंज होण्याचा अर्थ असतो अँग्युलर व्हेलॉसिटी सुद्धा चेंज होत आहे. स्पीड चेंज होत आहे म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी सुद्धा चेंज होत आहे. ठीक आहे, ओमेगाला थोडं बाजूला राहू द्या. आपण आपल्या एटी बद्दल म्हणजे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन बद्दल बोलूया. तर टँजेन्शियल ऍक्सेलरेशन म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड चेंज होत आहे असा त्याचा अर्थ होतो. कारण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये टँजेन्शियल ऍक्सेलरेशन 0 असतं. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये टँजेन्शियल ऍक्सेलरेशन नॉन झिरो असतं. नॉन युसीएम मध्ये टँजेन्शियल ऍक्सेलरेशन 0 नसणार आहे. ओके, सो आता त्याच्या डायरेक्शन बद्दल थोडं बोलूयात. डायग्राम मी परत रिड्रॉ करतोय. आपल्याला फाइंड आउट करायची आहे डायरेक्शन ऑफ एटी, दॅट इज द टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. सो पहा, दिस इज द सर्क्युलर पाथ. हे सेंटर आहे. ऑब्जेक्ट अशा प्रकारे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रिव्हॉल्व होत आहे. या पॉइंटला तो आलेला असताना ही टँजंट, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये काढलेली टँजंट ही त्याच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन असणार आहे. आणि ही नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे म्हणजे स्पीड काय होत आहे? चेंज होत आहे. स्पीड चेंज होत आहे म्हणजे एटी हा नॉन झिरो आहे म्हणजे त्याला काहीतरी व्हॅल्यू आहे. एटी इज द टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. हे रेडियल ऍक्सेलरेशन तर तिथं असणारच आहे. जे युसीएम असेल तरी असणार आहे, नॉन युसीएम असेल तरी असणार आहे. याच्याबद्दल आणखीन थोडं नंतर बोलूया. सो टँजेन्शियल ऍक्सेलरेशन म्हणजे या स्पीडचा मॅग्निट्यूड चेंज करण्याला, व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड म्हणजेच स्पीड चेंज करण्याला रिस्पॉन्सिबल असलेलं ऍक्सेलरेशन. पहा, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन म्हणजे व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड चेंज करण्याला रिस्पॉन्सिबल असलेलं ऍक्सेलरेशन. याची डायरेक्शन काय असते? तर ही सुद्धा अलॉंग द टँजंटच असते. ही सुद्धा अलॉंग द टँजंटच असते म्हणून त्याला टँजेन्शियल ऍक्सेलरेशन म्हटलेलं आहे. डायरेक्शन ही अलॉंग द टँजंटच असते, परंतु त्यात प्रश्न पडतो की अलॉंग द टँजंट व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये घ्यायची का व्हेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये घ्यायची. क्वेश्चन काय निर्माण होतो की टँजेन्शियल ऍक्सेलरेशन आहे म्हणजे स्पीड चेंजला रिस्पॉन्सिबल असलेलं ऍक्सेलरेशन आहे म्हणजे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मधलं ऍक्सेलरेशन आहे, ज्याची डायरेक्शन तर अलॉंग द टँजंटच आहे, परंतु ती टँजंट व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये घ्यायची का त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये घ्यायची त्याच्याबद्दल आपण बोलूया. तर लक्षात घ्या, जर पर्टिक्युलरली स्पीड वाढत असेल तर व्ही आणि एटी सेम डायरेक्शन मध्ये येतील. स्पीड इन्क्रीज होत असेल तर व्ही आणि एटी म्हणजे हा एटी व्हीच्याच अलॉंग असेल. जर स्पीड इन्क्रीज होत असेल तर हा एटी हा व्हीच्याच डायरेक्शन मध्ये असेल. जर स्पीड काय होत असेल? इन्क्रीज होत असेल. आणि हा एटी या व्हीच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असेल जर स्पीड डिक्रीज होत असेल. पहा, एकदम इझी आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, जेव्हा ऑब्जेक्टची स्पीड वाढते
तेव्हा ऍक्सेलरेशनची डायरेक्शन इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी घ्यायची. जेव्हा ऑब्जेक्टची स्पीड वाढत असते तेव्हा ऍक्सेलरेशनची डायरेक्शन इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी घ्यायची आहे. आणि जेव्हा ऑब्जेक्टची स्पीड डिक्रीज होत आहे, कमी होत आहे, तेव्हा मात्र ऍक्सेलरेशनची डायरेक्शन त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये घ्यायची आहे. सो पॉइंट क्लिअर आहे की टँजेन्शियल ऍक्सेलरेशन अलॉंग द टँजंटच असणार आहे. जेव्हा 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 स्पीड इन्क्रीज होईल तेव्हा ते व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये घ्यायचं. जेव्हा जेव्हा स्पीड डिक्रीज होईल तेव्हा ते व्हेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये घ्यायचं आहे. दिस इज ऑल अबाउट द डायरेक्शन ऑफ एटी, दॅट इज द टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. आता थोडं ओमेगा आणि अल्फाच्या डायरेक्शन बद्दल बोलूया. आता आपल्या लिनियर टर्म्स सगळ्या लक्षात आलेल्या आहेत. पहा, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये लिनियर टर्म्स सगळ्या लक्षात आल्या. कशा प्रकारच्या लिनियर टर्म्स पहा. व्हेलॉसिटीची डायरेक्शन अलॉंग द टँजंट, रेडियल ऍक्सेलरेशन टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, याला सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन म्हणतो. एटी मात्र जर स्पीड वाढत असेल तर व्हीच्याच डायरेक्शन मध्ये, स्पीड डिक्रीज होत असेल तर व्हीच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये. पहा सगळ्यांच्या डायरेक्शन पहा. व्ही अलॉंग द टँजंट इन द डायरेक्शन ऑफ मोशन. एटी हा व्हीच्याच डायरेक्शन मध्ये घ्यायचा जर स्पीड वाढत असेल. एटी व्हीच्या अपोजिट घ्यायचा जर स्पीड कमी होत असेल. आणि एआर बद्दल बोलायचं असेल तर तो ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल असणार आहे. एआर हा ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल असणार आहे. त्याचं मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे व्ही स्क्वेअर बाय आर, वेअर व्ही इज द स्पीड अँड आर इज द रेडियस. आर इज द रेडियस. कोणाबद्दल बोलतोय मी आता? एआर बद्दल. डायरेक्शन ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर. फॉर्म्युला व्ही स्क्वेअर बाय आर किंवा आर ओमेगा स्क्वेअर. ते कन्व्हर्जन आपल्याला माहिती आहे. व्ही म्हणजे स्पीड आणि आर म्हणजे रेडियस. आता पहा, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. कोणती मोशन आहे? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये व्ही म्हणजेच स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट चेंज होत आहे, म्हणजे एआर चा मॅग्निट्यूड चेंज होणार आहे. एआर चा मॅग्निट्यूड चेंज होणार आहे. मात्र एआर ची डायरेक्शन मात्र टुवर्ड्स द सेंटर अलॉंग द रेडियसच असेल. पहा, नॉन युसीएम मध्ये एआर ची डायरेक्शन युसीएम प्रमाणेच टुवर्ड्स द सेंटर अलॉंग द रेडियस असणार आहे. मात्र व्ही बदलत असल्यामुळे, व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड बदलत असल्यामुळे एआर ची व्हॅल्यू सुद्धा चेंज होणार आहे, बदलणार आहे. हे त्या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, नाव कमिंग टू द पॉइंट एटी. एटी हे आर अल्फानं आपण कॅल्क्युलेट करतो. आपल्याला माहिती आहे एटी म्हणजे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन आपण आर अल्फा, वेअर अल्फा इज अँग्युलर ऍक्सेलरेशन. म्हणजे एटीच्या मॅग्निट्यूड बद्दल बोलायचं असेल तर अल्फाचं मॅग्निट्यूड बद्दल बोलावं लागेल. एटीच्या डायरेक्शन बद्दल लक्षात आलंय. एटीची डायरेक्शन व्हीच्या डायरेक्शन मध्ये जर स्पीड कॉन्स्टंट असेल आणि एटीची डायरेक्शन व्हीच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये जर एटीची डायरेक्शन इन द डायरेक्शन ऑफ व्ही जर स्पीड इन्क्रीज होत असेल आणि एटीची डायरेक्शन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ व्ही जर स्पीड डिक्रीज होत असेल तर. हे झालं एटीच्या डायरेक्शन बद्दल. एआर ची डायरेक्शन फिक्स आहे. हे झालं एआरच्या मॅग्निट्यूड बद्दल. आता एटीच्या मॅग्निट्यूड बद्दल बोलूया. पहा, एआरचं दोन्ही झालं. डायरेक्शन फिक्स आहे टुवर्ड्स द सेंटर आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये मॅग्निट्यूड मात्र एआरचा चेंज होत आहे, कारण स्पीड चेंज होत आहे. एआरचं दोन्ही झालं, मॅग्निट्यूड, डायरेक्शन. आता एटी डायरेक्शन बद्दल बोललोय आपण. स्पीड इन्क्रीज होत असेल तर स्पीड व्हेलॉसिटीच्याच डायरेक्शन मध्ये, स्पीड डिक्रीज होत असेल तर व्हेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये एटी असणार आहे. आता एटीचं मॅग्निट्यूड पाहायचं असेल तर अल्फा बद्दल बोलावं लागेल. सो अल्फा काय आहे तर अँग्युलर ऍक्सेलरेशन आहे. अल्फा काय आहे? अँग्युलर ऍक्सेलरेशन आहे. सो अँग्युलर ऍक्सेलरेशनच्या अगोदर अँग्युलर व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन बद्दल पहा. एकदम सिंपल आहे. ऑब्जेक्ट जर अशा प्रकारे मूव्ह होत असेल, म्हणजे कसं पहा, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये, तर अशा प्रकारे काय करायचंय, तुमचे फिंगर्स जे आहेत ते फिंगर्सचे टिप्स, अंगठा असा सरळ करायचा आणि फिंगर्सचे जे टिप्स असणार आहेत ते मोशनच्या डायरेक्शन मध्ये ठेवायचे. फिंगरचे टिप्स म्हणजे पहा, अशा प्रकारे जेव्हा अँटी क्लॉकवाईज सर्क्युलर मोशन असेल,
अशा प्रकारे जेव्हा अँटी क्लॉकवाईज सर्क्युलर मोशन असेल किंवा फिंगर जेव्हा तुम्ही अॅरोच्या डायरेक्शन मध्ये ठेवता तेव्हा अंगठा म्हणजे थंब जो आहे तो आउटवर्ड आहे. तो काय आहे? आउटवर्ड आहे. म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन जर त्या ठिकाणी मोशनची असेल, मोशनची डायरेक्शन जर अँटी क्लॉकवाईज असेल तर ओमेगाची डायरेक्शन ही त्या प्लेनला परपेंडिक्युलर आणि आउटवर्ड असेल. If the direction of circular motion is anti-clockwise, if the direction of circular motion is anti-clockwise, the direction of omega is perpendicular to this plane and outward. तेच मी ही डायरेक्शन चेंज करतोय. राईट हँडच यूज करायचा आहे, लेफ्ट हँड तुम्ही यूज करू शकत नाही. ही आता क्लॉकवाईज डायरेक्शन झाली. तर क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये पहा, तुम्ही जर फिंगर्स त्या ठिकाणी या अॅरोच्या डायरेक्शन मध्ये ठेवले तर अंगठा मध्ये चाललाय. म्हणजे जेव्हा मोशन क्लॉकवाईज असेल ओमेगा प्लेनला परपेंडिक्युलर आणि इनवर्ड असणार आहे. ओमेगा हा प्लेनला परपेंडिक्युलर आणि इनवर्ड असणार आहे. पहा, अगोदर आपण ए आरच्या डायरेक्शन बद्दल बोललो, त्यानंतर आपण ए टीच्या डायरेक्शन बद्दल बोललोय. व्ही ची डायरेक्शन आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, ती टँजन्शियल असते. आता आपण ओमेगाच्या डायरेक्शन बद्दल बोलतोय, त्यानंतर आपण डायरेक्शन बद्दल बोलणार आहेत अल्फाच्या. पहा, मॅग्निट्यूड कसे कॅल्क्युलेट करायचे हे मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी शिकवलेलं आहे. मग ते व्हीचं असेल किंवा पर्टिक्युलरली ओमेगाचं असेल, अल्फाचं असेल, एटीचं असेल, ए आरचं असेल, ह्या सगळ्यांच्या मॅग्निट्यूड बद्दल आपण ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये डिस्कशन केलेलं आहे. आज आपण सर्क्युलर मोशन, पर्टिक्युलरली नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये वापरण्यात येणाऱ्या लिनियर टर्म्स आणि अँग्युलर टर्म्स यांच्या डायरेक्शन बद्दल बोलत आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपण ए आर ची डायरेक्शन काय असते ती पाहिलं, त्यानंतर एटी ची पाहिलं. व्ही ची तर सिंपल आहे, व्ही ची डायरेक्शन अलॉंग द टँजंट असणार आहे. एटी सुद्धा व्हीच्याच डायरेक्शन मध्ये असतो. स्पीड वाढत असेल तर, कमी होत असेल तर तो व्हीच्या अपोजिट असतो. आता आपण ओमेगाच्या डायरेक्शन बद्दल बघितलं. राईट हँड रूलचा यूज करून अशा प्रकारे फिंगर्स अॅरोच्या डायरेक्शन मध्ये ठेवले तर थंब हा ओमेगाची डायरेक्शन दाखवतो. याचा विचार केला तर आपल्या लक्षात आलं की अँटी क्लॉकवाईज सर्क्युलर मोशन साठी ओमेगा हा प्लेनला परपेंडिक्युलर अँड आउटवर्ड असणार आहे. अँटी क्लॉकवाईज मोशन साठी ओमेगा हा या प्लेनला परपेंडिक्युलर आणि आउटवर्ड डायरेक्शन मध्ये असणार आहे. क्लॉकवाईज सर्क्युलर मोशन साठी हा ओमेगा म्हणजेच त्या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन ही प्लेनला परपेंडिक्युलर आणि इनवर्ड असणार आहे या रूलनुसार. आता अल्फा इझिली आहे. ओमेगा म्हणजे काय? व्हेलॉसिटी. ओमेगा इज अँग्युलर व्हेलॉसिटी अँड अल्फा इज angular acceleration. Omega is angular velocity and alpha is angular acceleration. Now what is about the direction of alpha? That is the angular acceleration. या angular acceleration च्या डायरेक्शन बद्दल डिस्कस करूयात. पहा, अल्फा ओमेगा वरती डिपेंड असणार आहे. कसा कॅल्क्युलेट करतो आपण अल्फा? डी ओमेगा बाय डी टी हे अल्फाचं मॅग्निट्यूड झालं. डी ओमेगा बाय डी टी हे अल्फाचं मॅग्निट्यूड आहे. आपल्याला त्याची आता डायरेक्शन सांगायची आहे. ओमेगाची डायरेक्शन लक्षात आली या रूलनं. अँटी क्लॉकवाईज साठी आउटवर्ड, क्लॉकवाईज मोशन साठी इनवर्ड. कशाची? ओमेगाची. अल्फा हे अँग्युलर ऍक्सेलरेशन आहे. जेव्हा जेव्हा ऑब्जेक्टची रिव्हॉल्युशन्स वाढणारे असतील, स्पीड इन्क्रीज होणार असेल, जेव्हा जेव्हा स्पीड इन्क्रीज होईल तेव्हा अल्फा हा ओमेगाच्याच डायरेक्शन मध्ये असेल. जेव्हा जेव्हा स्पीड इन्क्रीज होईल तेव्हा अल्फा हा ओमेगाच्या डायरेक्शन मध्ये असेल. जेव्हा जेव्हा स्पीड डिक्रीज होईल तेव्हा अल्फा ओमेगाच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असेल. पहा, ओमेगा चेंज झाला तरच अल्फाला काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. ओमेगा चेंज कशात होतो? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये तर अल्फा झिरोच असणार आहे. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे आयदर रोटेशनची जी स्पीड आहे ती इन्क्रीज होत आहे किंवा डिक्रीज होत आहे, त्याला आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हटलं. मग ओमेगा इन्क्रीज होत असेल तर अल्फा ओमेगाच्याच डायरेक्शन मध्ये, यांच्यासारखंच जसं व्ही आणि एटी मध्ये आपण पाहिलं होतं तसंच डायरेक्शनचं रिलेशन ओमेगा आणि अल्फा मध्ये आहे.
ओमेगा इन्क्रीज होत असेल तर अल्फा म्हणजेच अँग्युलर ऍक्सलरेशन हे ओमेगाच्याच डायरेक्शन मध्ये असेल. ओमेगा जर इन्क्रीज होत असेल तर अल्फा ओमेगाच्याच डायरेक्शन मध्ये असेल. ओमेगा डिक्रीज होत असेल तर अल्फा ओमेगाच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असेल. पहा, इफ ओमेगा इज इन्क्रीजिंग अल्फा ओमेगाच्याच डायरेक्शन मध्ये, ओमेगा डिक्रीज होतोय अल्फा त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये. So this is all about the direction of different linear and angular terms that are used in non-uniform circular motion. UCM मध्ये आपण पाहिलं होतं एटी 0 असतं, अल्फा 0 असतं, राहतं फक्त व्ही आणि AR आणि ओमेगा ज्याच्या डायरेक्शन आपण ऑलरेडी स्टडी केलेल्या आहेत. ठीक आहे. सो व्यवस्थित रफ मध्ये रनिंग नोट्स त्याला आपण म्हणतो, क्लासमध्ये सांगत असतो मी तुम्हाला की रनिंग नोट्सच्या फॉर्म मध्ये याला नोट डाऊन करायचा आहे. डायरेक्शन्स बद्दल आपण पाहिले, व्ही ची डायरेक्शन लक्षात आली आहे, AR ची लक्षात आली आहे, एटी ची, ओमेगा अँड अल्फा यांच्या डायरेक्शन्स लक्षात आलेल्या असतील. लास्ट लेक्चर मध्ये म्हणजे कालच्या लेक्चर मध्ये जे आपलं पहिलं लेक्चर होतं रोटेशनल डायनामिक्सचं, त्यामध्ये आपण ऑलरेडी त्यांच्या मॅग्निट्यूड बद्दल स्टडी केलेला होता. कशाबद्दल स्टडी केलेला होता? ऑलरेडी त्यांच्या मॅग्निट्यूड्स बद्दल स्टडी केलेला होता. ठीक आहे. आपण आज त्यांच्या डायरेक्शन बद्दल पाहत आहोत. सो नाउ लेट्स स्टार्ट टू द नेक्स्ट पॉइंट, सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स या रोटेशनल डायनामिक्सचा नेक्स्ट पार्ट जो आहे, पॉइंट आहे, दॅट इज सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. नाव विदाउट सेंट्रिपिटल फोर्स सर्क्युलर मोशन इज नॉट पॉसिबल. म्हणजे कसं पहा, सर्क्युलर मोशन आहे म्हणजे कंटिन्युअसली डायरेक्शन चेंज होणारी मोशन आहे. सर्क्युलर मोशन आहे म्हणजे कंटिन्युअसली डायरेक्शन चेंज होणारी मोशन आहे. आता पहा, आपल्याला माहितीये की ऑब्जेक्टचा इनर्शिया म्हणजे ऑब्जेक्टची टेंडन्सी काय सांगते, तर या पॉइंटला असताना ही त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन आहे. या पॉइंटला असताना समजा हा ऑब्जेक्ट अशा प्रकारे अँटी क्लॉकवाईज पाथ मध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. सेंट्रिपिटल फोर्स हा झालेला पार्ट आहे, तरी सुद्धा परत सांगतो. त्यानंतर आपण मूव्ह करणार आहोत सेंट्रिफ्युगलच्या पार्टकडे. तर पहा, या पर्टिक्युलर डायग्राम मध्ये एक सर्टन ऑब्जेक्ट काय करत आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. And we know that in circular motion, the direction of velocity changes infinite times. वेलॉसिटीची जी डायरेक्शन असते ती सर्क्युलर मोशन मध्ये इनफायनाइट टाइम्स चेंज होत असते. सर्क्युलर मोशन मध्ये वेलॉसिटीची डायरेक्शन इनफायनाइट टाइम्स चेंज होत असते. तर इथं पहा, या पॉइंटला आल्यानंतर ऑब्जेक्टची टेंडन्सी या डायरेक्शन मध्ये जाण्याची होती, कारण तो तर त्याची टेंडन्सी काय, त्याचा इनर्शिया काय सांगतो आपल्याला, तर ऑब्जेक्टची टेंडन्सी स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होण्याची असते. ऑब्जेक्टची जी टेंडन्सी आहे ती स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होण्याची असते. मग या पॉइंटला ऑब्जेक्ट या डायरेक्शनला जाणार होता, परंतु त्याच्यावरती एक सेंटरकडे ओढणारा फोर्स ऍक्ट होत होता. त्याच्यावरती एक सेंटरकडे ओढणारा फोर्स ऍक्ट होत होता. त्या फोर्सलाच सेंट्रिपिटल फोर्स म्हटलेला आहे. त्या फोर्सला सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे ऑब्जेक्टची वेलॉसिटीची डायरेक्शन या डायरेक्शन मध्ये आणि सेंट्रिपिटल फोर्स त्याला सेंटरकडे ओढतोय. दोघांचा परिणाम तो इकडेही गेला नाही किंवा इथं फॉल सुद्धा झाला नाही, इकडे आला. हे मधले पॉइंट पण घेऊ शकतो आपण, फक्त 2-4 घेतो. परत या पॉइंटला आला, डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी दिस, सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन ही, परत या दोघांचा रिझल्ट हा इकडे टर्न झाला. परत या पॉइंटला डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इकडे, सेंट्रिपिटल फोर्स सेंटरकडे, या दोघांचा परिणाम तो परत टर्न झाला. म्हणजे प्रत्येक पॉइंटला ऑब्जेक्ट जो टर्न होत आहे त्या टर्न होण्याला रिस्पॉन्सिबल असलेल्या फोर्सचं नाव आहे सेंट्रिपिटल फोर्स, जो 11th स्टँडर्ड मध्ये 10th स्टँडर्ड मध्ये सुद्धा झालेला आहे. सो त्याला डिफाईन आपण कसं करतो पहा, द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर सक्सेसफुल सर्क्युलर मोशन आपण असं म्हणूयात त्याला, कारण सेंट्रिपिटल फोर्स शिवाय कम्प्लिटली सक्सेसफुल सर्क्युलर मोशन पॉसिबल नाहीये. तोच फोर्स आहे जो त्याची सर्क्युलर मोशन घडवून आणत असतो. ओके,
सो सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे सर्क्युलर मोशन होण्याला रिस्पॉन्सिबल असलेला एक फोर्स आहे, ज्याच्या डायरेक्शन बद्दल आणि मॅग्निट्यूड बद्दल ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे. ऍक्सेलरेशन बद्दल केला होता, आपण इथं फोर्स बद्दल पाहतोय. तर सेंट्रिपिटल फोर्स acts on an object in circular motion is directed always towards the center of circle. हा सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो सेंट्रिपिटल फोर्स ऑलवेज सर्कलच्या सेंटर कडे ऍक्ट होत असतो. हा सेंट्रिपिटल फोर्स ऑलवेज सर्कलच्या सेंटर कडे ऍक्ट होतो, म्हणून त्याला सेंट्रिपिटल किंवा सेंटर सिकिंग फोर्स असं म्हटलेलं असतं. हा एक कोणताही रिअल फोर्सच्या फॉर्म मध्ये ऍक्ट होत असतो. पहा, सेंट्रिपिटल फोर्स हा फोर्सचा प्रकार नाहीये. सेंट्रिपिटल फोर्स हा फोर्सचा प्रकार आहे का? जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मॅग्नेटिक फोर्स असं असतं तसं नाही. उलट आपल्याला नोन असलेल्या काही रिअल फोर्स मार्फतच तो ऍक्ट केला जातो. जसं की जेव्हा प्लॅनेटची सनच्या अराउंड मोशन होते तेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेंट्रिपिटल फोर्सचं काम करतो. जेव्हा इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसच्या भोवती रिव्हॉल्व होत आहे तिथं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स सेंट्रिपिटल फोर्सचं काम करतो. तुम्ही एखादा स्टोन स्ट्रिंगला टाय करून अशा प्रकारे रिव्हॉल्व करताय, त्या कंडिशन मध्ये टेन्शन इन द स्ट्रिंग सेंट्रिपिटल फोर्सचं काम करतं. जेव्हा एखादं व्हेकल रोडवरती टर्न घेत असतं त्या कंडिशन मध्ये फ्रिक्शनल फोर्स त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्सचं काम करतो. म्हणजे सेंट्रिपिटल हा फोर्सचा प्रकार नाहीये, तर जिथं जिथं आपल्याला माहित असलेला कोणताही फोर्स, ग्रॅव्हिटेशनल, मॅग्नेटिक, इलेक्ट्रोस्टॅटिक्स यांच्यापैकी कोणताही फोर्स ऑब्जेक्टच्या सर्क्युलर मोशनला रिस्पॉन्सिबल असतो आणि त्याची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर असते, त्या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स हा काही फोर्सचा सेपरेट टाईप नाहीये, एक फक्त विशेषण आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, ज्याचा अर्थ होतो सेंटर कडे ऍक्ट होणारा. सेंट्रिपिटल फोर्स हा फोर्सचा सेपरेट प्रकार नाहीये. आपल्याला माहित असलेलाच कोणता तरी एक रिअल फोर्स सेंट्रिपिटल फोर्सचं काम करत असतो. सेंट्रिपिटल हे एक ऍडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे, ज्याचा अर्थ होतो असा कोणताही फोर्स जो सर्कलच्या सेंटर कडे ऍक्ट होतो. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. आता सेंट्रिपिटल फोर्सचं हे झालं डायरेक्शन किंवा त्याची डेफिनेशन किंवा त्याची कन्सेप्ट काय असते आपण ते पाहिलं. त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे पहा. आपल्याला माहितीये v² by r, दिस इज द फॉर्म्युला फॉर सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. v² by r किंवा r ओमेगा स्क्वेअर, दोघांचा मिनिंग सेम होतो कारण v इक्वल्स टू r ओमेगा असतं. सो v² by r किंवा r ओमेगा स्क्वेअर हा सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे. त्याला जर तुम्ही मास न मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला मिळेल. सो सेंट्रिपिटल फोर्स इज गिवन बाय द फॉर्म्युला mv² अपॉन r किंवा mr ओमेगा स्क्वेअर किंवा mv ओमेगा. सेंट्रिपिटल फोर्स mv² अपॉन r किंवा mr ओमेगा स्क्वेअर किंवा mv ओमेगा यांच्यापैकी कोणत्या तरी फॉर्म्युल्यानं दिला जातो. सेंट्रिपिटल फोर्स इज गिवन बाय mv² अपॉन r और mr ओमेगा स्क्वेअर और mv ओमेगा. हे झालं सेंट्रिपिटल फोर्सचं मॅग्निट्यूड. आणि डायरेक्शन बद्दल तर आपण बोललेलोच आहोत की सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन ही ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर असते. सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन ही ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर ऑफ दॅट पर्टिक्युलर सर्कल असते. कोणतीही फिजिकल क्वांटिटी स्टडी करताना जर ती वेक्टर फिजिकल क्वांटिटी असेल तर आपल्याला माहितीये त्यामध्ये मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन एवढ्या दोन्ही गोष्टी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. सो सेंट्रिपिटल फोर्सच्या काही प्रॉपर्टीज लक्षात घ्या. तो सेंटर सिकिंग म्हणजे सेंटरकडे ऍक्ट होणारा फोर्स आहे. तो कोणत्या तरी नॉन इंटरॅक्शनच्याच फॉर्म मध्ये ऍक्ट होतो. सेंट्रिपिटल हा काही सेपरेट फोर्सचा टाईप नाहीये, ते फोर्ससाठी वापरलेले एक ऍडजेक्टिव्ह आहे ज्याचा मिनिंग टुवर्ड्स द सेंटर असा होतो. तो एक रिअल फोर्स असतो जो ऑलवेज सेंटरकडे ऍक्ट होतो आणि तो यांच्यापैकी कोणत्या तरी फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट केला जातो. एक्झाम्पल्स मी सांगितले. इन केस ऑफ द प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन,
किंवा सॅटेलाइट्स रिव्हॉल्विंग अराउंड द प्लॅनेट, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट्स ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. While electron is revolving around the nucleus in a given orbit, in that condition, particularly electrostatic forces acts as a centripetal force. While revolving stone tied to the string, the tension in the string acts as a centripetal force. While vehicle is taking turn on the curved road, their frictional force between the tire and road surface acts as a centripetal force. सो नोट दिस डाऊन. रनिंग नोट्स काढायच्या जसं क्लासमध्ये काढत होता तशाच प्रकारे. नाव द नेक्स्ट पॉइंट त्याचाच आहे, सेंट्रिपिटल झाला सेंट्रीफ्युगल फोर्सचा. नेक्स्ट इज अ सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगलचा अर्थ होतो इट इज अ सीडो फोर्स. इट इज अ सीडो फोर्स. आता ज्यांना लॉज ऑफ मोशन व्यवस्थित स्टडी केला असेल क्लासमध्ये असताना आणि नंतर त्याला वेळच्या वेळी रिवाइज केला असेल तर तुम्हाला सीडो फोर्स बद्दल माहिती आहे. इट इज नॉन रिअल फोर्स, पण इमॅजिनरी नाहीये. इमॅजिनरी नाहीये, रिअल नाहीये, परंतु इमॅजिनरी पण नाहीये. त्याचा एक्झिस्टन्स आहे, परंतु एक्झिस्टन्स माहीत नसल्यामुळे, त्याचा ओरिजिन माहीत नसल्यामुळे आपण त्याला सीडो फोर्स म्हणतो. सीडो फोर्स आणि रिअल फोर्स लॉज ऑफ मोशन मध्ये स्टडी केले होते. सीडो फोर्स कुठे ऍक्ट होतात तर नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये ऍक्ट होणारे जे फोर्सेस असतात त्यांना सीडो फोर्स म्हणतो. आता नॉन इनर्शियल म्हणजे काय? ऍक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. कशी आहे? ऍक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. अँड वी नो दॅट इफ ऑब्जेक्ट इज रोटेटिंग, इफ ऑब्जेक्ट इज इन सर्क्युलर मोशन, इट इज ऍक्सेलरेटेड. एखादी फ्रेम ऑफ रेफरन्स रोटेट होत आहे म्हणजे ऑब्व्हियसली ती ऍक्सेलरेटेड आहे. ऑब्व्हियसली ती कशी आहे? ऍक्सेलरेटेड आहे. मग अशा प्रकारच्या नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये, अशा प्रकारच्या नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये काही फोर्सेस ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होतात ज्यांना सीडो फोर्सेस म्हणतो. तर हा सेंट्रीफ्युगल फोर्स सुद्धा एक सीडो फोर्स आहे जो सर्क्युलर मोशन मध्ये ऍक्ट होतो. तर फ्रेम ऑफ रेफरन्स जेव्हा सर्क्युलर मोशन मध्ये आहे आणि ऍक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स आहे तेव्हा सेंटर पासून, हा ऑब्जेक्ट आहे, याला सेंटर पासून जोडणारी लाईन ड्रॉ केली तर याच्यावरती अलॉंग द रेडियस परंतु अवे फ्रॉम द सेंटर. पहा, सेंट्रिपिटल जो होता अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर होता. सेंट्रिपिटल जो ऍक्ट होत होता तो अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर होता. हा सेंट्रीफ्युगल फोर्स आहे, हा अलॉंग द रेडियस तर ऍक्ट होतो परंतु याची डायरेक्शन ही अवे फ्रॉम द सेंटर आहे. along the radius and away from the center. It is a pseudo force acts in a non-inertial frame of reference, that is accelerated frame of reference. फ्रेम ऑफ रेफरन्सच्या ऍक्सेलरेशन मुळे ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होणारा जो फोर्स असतो त्याला आपण सीडो फोर्स म्हणतो. सर्क्युलर मोशन मधल्या त्या सीडो फोर्सला सेंट्रीफ्युगल फोर्स म्हटलं जातं. सर्क्युलर मोशन मधल्या त्या सीडो फोर्सला सेंट्रीफ्युगल फोर्स म्हटलं जातं. त्याची डेफिनेशन काय पहा, इट ऍक्ट्स अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम द अर्थ. सपोज यू आर ट्रॅव्हलिंग बाय द बस. हे मी एक्झाम्पल ऑलरेडी सीडो फोर्स शिकवताना दिलं होतं. तुम्ही बसनं ट्रॅव्हल करत असताना जेव्हा बस एखाद्या सर्क्युलर ट्रॅक वरती टर्न घेते, तुम्ही बसनं ट्रॅव्हल करत असताना बस जेव्हा एखाद्या सर्क्युलर ट्रॅक वरती टर्न घेते तेव्हा तुमच्यावरती एक फोर्स आउटवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतो. म्हणजे समजा अशा प्रकारचा कर्व रोड सरफेस आहे आणि तुम्ही या व्हेकल मध्ये बसलेला आहात. तर हे व्हेकल अशा प्रकारे मूव्ह होत आहे. तर हा सर्क्युलर पाथ झाला त्या व्हेकलचा. हा त्या व्हेकलचा काय झाला, सर्क्युलर पाथ झाला. इथं कुठेतरी या सर्क्युलर पाथचं सेंटर असणार आहे. पहा व्यवस्थित, ट्रॅव्हलिंग बाय द बस म्हणजे ती बस किंवा कोणतंही एक व्हेकल आहे. हा व्हेकलचा सर्क्युलर ट्रॅक आहे, सर्क्युलर पाथ आहे. या सर्क्युलर पाथचा कुठेतरी इकडे सेंटर असणार आहे आणि फ्रिक्शनल फोर्स या व्हेकल वरती या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होणार आहे. फ्रिक्शनल फोर्स या ऑब्जेक्ट वरती सेंटर कडे ऍक्ट होणार आहे या सर्क्युलर ट्रॅकच्या. तुम्ही जेव्हा या पर्टिक्युलर व्हेकल मध्ये आहात, इफ यू वाईल व्हेकल इज टेकिंग दिस टर्न, जेव्हा व्हेकल हा टर्न निगोशिएट करत असेल तेव्हा तुमच्या बॉडीवरती एक आउटवर्ड, तुम्ही बाहेरच्या डायरेक्शनला
असा टर्न घेत असताना तुम्ही इकडे म्हणजे बाहेरच्या डायरेक्शनला फेकल्या जाता किंवा तुम्हाला आउटवर्ड डायरेक्शनला जो फोर्स त्या ठिकाणी तुम्ही एक्सपिरियन्स करता. पहा, बस या रोडवरती जेव्हा टर्न घेते तेव्हा हा फ्रिक्शनल फोर्स जो आहे दॅट ऍक्ट्स ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स दॅट इज टुवर्ड द सेंटर हा या टोटल बसवरती ऍक्ट होणारा आहे. जेव्हा ही बस टर्न घेत असताना पर्टिक्युलरली काय होतं, तुमच्या बॉडीवरती एक फोर्स एक्सपिरियन्स होईल दॅट ऍक्ट्स अवे फ्रॉम द सेंटर. तुम्हाला बाहेरच्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट झाल्यासारखा हा फोर्स वाटणार आहे आणि हाच तो फोर्स आहे ज्याचं ओरिजिन ऑफ ऍक्ट आपल्याला माहित नाहीये. त्याला सेंट्रीफ्युगल फोर्स असं म्हटलं जातं. त्या फोर्सलाच आपण काय म्हटलेलं आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर हा सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. ठीक आहे. यू मस्ट हॅव टेकन अन एक्सपिरियन्स ऑफ द मेरीगो राऊंड. मेरीगो राऊंड असं ना, त्या मेरीगो राऊंड मध्ये पर्टिक्युलरली जेव्हा तुम्ही रिव्हॉल्व होता तेव्हा सुद्धा तुम्ही हा सेंट्रीफ्युगल फोर्स एक्सपिरियन्स केला असेल. तर फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट ही झाली. बस म्हणजे फ्रेम ऑफ रेफरन्स, ती एक ऍक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स आहे आणि त्यामुळे तुमच्यावरती ऍक्ट झालेला हा जो फोर्स आहे अवे फ्रॉम द सेंटर त्याला म्हणायचं सेंट्रीफ्युगल फोर्स. आता पहा, मेरीगो राऊंड मध्ये जेव्हा तो इनिशियली रेस्टला होता आणि तो रोटेट होत असताना जेव्हा त्याची स्पीड वाढत गेली तेव्हा तुम्हाला कंटिन्युअसली बाहेरच्या डायरेक्शन मध्ये फोर्स ऍक्ट झाल्यासारखं फील झालं. पहा, सेंटरकडे ऍक्ट होणारा हा सेंट्रिपिटल फोर्स हा रिअल फोर्स आहे आणि सेंट्रिफ्युगल फोर्स हा एक सीडो फोर्स आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स हा एक सीडो फोर्स आहे. जेव्हा स्पीड कंटिन्युअसली चेंज होत असणार आहे, फ्रेम ऑफ रेफरन्सची स्पीड जेव्हा कंटिन्युअसली चेंज होत असते तेव्हा हा सेंट्रिफ्युगल फोर्स तुम्हाला त्या ठिकाणी आउटवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होत असल्यासारखा फील होईल. कारण त्या कंडिशन मध्ये या सीडो फोर्सचं म्हणजे या सेंट्रिफ्युगल फोर्सचं मॅग्निट्यूड या तुमच्यावरती ऍक्ट होणाऱ्या सगळ्या रिअल फोर्सचं, पहा, सेंट्रिपिटल फोर्स हा रिअल फोर्सेसचा रिझल्टंट असतो. सेंट्रिपिटल फोर्स हा त्या ऑब्जेक्टवरती ऍक्ट होणाऱ्या सगळ्या रिअल फोर्सेसचा रिझल्टंट आणि तो ऍक्ट होतोय सेंटरकडे, त्याला मी फक्त सेंट्रिपिटल फोर्स म्हणतोय. तर त्यावेळेस हा सेंट्रिपिटल फोर्स कमी असतो, सेंट्रिफ्युगल जास्त असतो. कधी? जेव्हा याची स्पीड कंटिन्युअसली चेंज होते, म्हणजे हा हळूहळू याची स्पीड वाढत चालली या सर्क्युलर ट्रॅकवरती. मेरीगो राऊंडची सुद्धा जेव्हा स्पीड कंटिन्युअसली हळूहळू वाढत असते तेव्हा तुम्हाला हा जास्त प्रमाणात एक्सपिरियन्स होतो सेंट्रिफ्युगल फोर्स. कारण जेव्हा याची स्पीड या फ्रेम ऑफ रेफरन्सची चेंज होत असते, फ्रेम ऑफ रेफरन्सची स्पीड जेव्हा कंटिन्युअसली चेंज होत असते तेव्हा या सेंट्रिफ्युगल फोर्सचं मॅग्निट्यूड या रिअल फोर्स पेक्षा म्हणजे या सेंट्रिपिटल फोर्सच्या मॅग्निट्यूड पेक्षा जास्त असतं आणि याचं मॅग्निट्यूड याच्यापेक्षा तुमच्यावरती ऍक्ट होणारं जास्त असल्यामुळे तुम्हाला हाच फोर्स प्रॉमिनंटली एक्सपिरियन्स होतो, म्हणून तुम्हाला बाहेरच्या डायरेक्शन मध्ये ओढल्यासारखं वाटतं. परंतु जेव्हा त्या मेरीगो राऊंड मध्ये किंवा तुम्ही या पर्टिक्युलरली व्हेकल मध्ये सुद्धा ते एक्सपिरियन्स केला असेल, जेव्हा तो मेरीगो राऊंड एकदा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये येतो म्हणजे कॉन्स्टंट स्पीडनं रोटेट व्हायला लागतो, तो मेरीगो राऊंड जेव्हा कॉन्स्टंट स्पीडनं रोटेट व्हायला लागतो तेव्हा हळूहळू काय होतं तर हा सेंट्रिफ्युगल फोर्स आणि हा रिअल फोर्स हे त्या ठिकाणी बॅलन्स्ड होतात. पहा, जेव्हा याची स्पीड चेंज होत होती, त्या मेरीगो राऊंडचं एक्झाम्पल घ्या किंवा या व्हेकलचं, तेव्हा सेंट्रिफ्युगल फोर्स हा या सेंट्रिपिटल फोर्स पेक्षा म्हणजे ऑब्जेक्टवरती ऍक्ट होणाऱ्या रिअल फोर्सेस पेक्षा सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त होता. कधी? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. जेव्हा ती मोशन नॉन युसीएम होती तेव्हा हा सेंट्रिफ्युगल फोर्स या सेंट्रिपिटल म्हणजे या रिअल फोर्स पेक्षा जास्त होता, म्हणून तो प्रॉमिनंटली तुम्ही एक्सपिरियन्स करू शकत होता. परंतु जेव्हा याची स्पीड वाढत जाऊन एकदा कंटिन्युअसली एक त्याला कॉन्स्टंट स्पीड आली म्हणजे आता तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आला, अशा वेळेस या सेंट्रिफ्युगल फोर्स आणि या रिअल फोर्सने एकमेकांना बॅलन्स केलं. आता या दोन फोर्सेसनं जेव्हा एकमेकांना बॅलन्स केलेला आहे या कंडिशन मध्ये तुम्हाला हा फोर्स आता जाणवणार नाहीये, असं या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. पहा, तेव्हा नॉन युसीएम होती तेव्हा हा सेंट्रिफ्युगल फोर्स तिथं होताच, युसीएम मध्ये पण राहणारच आहे, कारण मोशन जरी युसीएम असेल तरी डायरेक्शन चेंज होत आहे.
सो सेंट्रीफ्युगल फोर्स तिथं असणार आहे, परंतु नॉन युसीएमच्या कंडिशन मध्ये हा सेंट्रीफ्युगल फोर्स या रिअल फोर्स पेक्षा जास्त होता म्हणून जाणवला. आणि युसीएम जेव्हा त्यानं अटेंड केली, म्हणजे जेव्हा त्यानं कॉन्स्टंट स्पीड अटेंड करून त्या स्पीडनं तो रोटेट व्हायला लागला, तेव्हा या सेंट्रीफ्युगल फोर्स आणि हा रिअल फोर्स बॅलन्स झाले आणि नेट रिझल्टंट फोर्स ऑब्जेक्ट वरती 0 झाला. म्हणून ऑब्जेक्टला रेस्टला असल्याची फिलिंग येईल जेव्हा तो मेरी गो राऊंड काय होईल, कॉन्स्टंट स्पीडनं, एक्झॅक्टली कॉन्स्टंट स्पीडनं फिरत असेल आणि तुम्ही जर डोळे बंद केले तर तुम्हाला जाणवणार नाही. परंतु त्यासाठी कंडिशन आहे, तो एक्झॅक्टली कॉन्स्टंट स्पीडनं रोटेट होणं आवश्यक आहे. लक्षात आले? सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ सेंट्रिपिटल फोर्स अँड द सेंट्रिफ्युगल फोर्स. हा एक स्यूडो फोर्स आहे, हा कोणत्या तरी रिअल इंटरॅक्शन मार्फत त्या ठिकाणी ऍक्ट होणारा फोर्स आहे सेंट्रिपिटल फोर्स. आता एक क्वेश्चन त्या ठिकाणी सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स बद्दल अराईज होतो. तो क्वेश्चन अशा प्रकारचा आहे की या दोघांना ऍक्शन रिॲक्शन फोर्सेस म्हणायचं का? या दोघांना ऍक्शन रिॲक्शन फोर्सेस म्हणायचं का? तर त्याचा आन्सर नाही असा आहे. कारण एकाच ऑब्जेक्ट वरती, हाच तो ऑब्जेक्ट आहे, याच्यावरतीच सेंट्रिपिटल ऍक्ट होतोय आणि याच्यावरतीच इकडे सेंट्रिफ्युगल ऍक्ट होतोय. ऍक्शन रिॲक्शनची कन्सेप्ट अशी आहे का? नाहीये. ऍक्शन रिॲक्शन मध्ये काय असतं, हे दोन्ही फोर्सेस एकाच ऑब्जेक्ट वरती अपोजिट डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहेत. ऍक्शन रिॲक्शन मध्ये असतं, फर्स्ट ऑब्जेक्ट रिॲक्शन फोर्स अप्लाय करत आहे तेव्हा सेकंड हा फर्स्ट वरती रिॲक्शन फोर्स ऍक्ट करत आहे. तिथं दोन ऑब्जेक्ट असतात, पहिला दुसऱ्यावर, दुसरा पहिल्यावर फोर्स ऍक्ट करत असतो, त्याला ऍक्शन रिॲक्शन पेअर म्हणायचं. म्हणजे काय, तर सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स हे ऍक्शन रिॲक्शन फॉर्म करणारे फोर्सेस नाहीयेत, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. तर व्यवस्थितपणे इथपर्यंतचा पार्ट क्लिअर करा, कारण उद्याच्या लेक्चरमध्ये आपले डेरिव्हेशन स्टार्ट होत आहेत. आता काय स्टार्ट होत आहे? डेरिव्हेशन. रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये भरपूर डेरिव्हेशन आहेत. त्याचा सर्क्युलर मोशनचा जो पार्ट शिल्लक आहे त्याचेही आहे. पुढे रोटेशनल मोशनचा पार्ट ज्या रोटेशनल डायनॅमिक्स मधला स्टार्ट होईल त्याच्यामध्येही भरपूर डेरिव्हेशन. म्हणजे हा चॅप्टर डेरिव्हेशन पूर्ण भरलेला आहे. त्यामुळे ते डेरिव्हेशन व्यवस्थित समजायचे असतील तर सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल सेंट्रिफ्युगल फोर्स, ऍक्शन रिॲक्शन फोर्स, वेट म्हणजे काय, नॉर्मल रिॲक्शन म्हणजे काय, फ्रिक्शनल फोर्स कसा ऍक्ट होतो, फोर्सेस रिझॉल्व्ह कसे केले जातात, किंवा मग सर्क्युलर मोशन मध्ये ज्या काही पर्टिक्युलरली लिनियर आणि अँग्युलर टर्म्स वापरल्या त्यांचे मॅग्निट्यूड कसे कॅल्क्युलेट केले जातात, त्यांच्या डायरेक्शन कशा फाइंड आउट केल्या जातात, हा कालच्या आणि आजच्या लेक्चरला परत परत रिपीट पहा. त्यांचे मॅग्निट्यूड, त्यांचे डायरेक्शन, त्यांच्या कन्सेप्ट कशाच्या, सर्क्युलर मोशन मध्ये असलेल्या लिनियर आणि अँग्युलर फिजिकल क्वांटिटीजच्या व्यवस्थित स्टडी करा. हे परत तुम्हाला विनंती आहे, दोन्ही लेक्चर परत परत पहा, परत रिवाइज करा, स्टडी करा. काही डाऊट मनात ठेवायचं नाहीये, कारण उद्यापासूनच्या लेक्चरमध्ये डेरिव्हेशन चालू होत आहेत आणि रोटेशनल डायनॅमिक्स खूप मोठा चॅप्टर त्यांनी बुकमध्ये दिलेला आहे. तो संपेपर्यंत सुद्धा डेरिव्हेशन स्टॉप होणार नाहीये. त्यासाठी हे बेसिक आवश्यक आहे. कोणी आणखीनही या मागच्या सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये लॉज ऑफ मोशन, मोशनच्या बेसिक बद्दलही वाचलं नसेल आणि ते सगळं विसरून गेला असाल तर परत ते वाचा. नाहीतर परत सांगतोय, तुम्ही लेक्चर दररोज पाहिलं तरी काहीच लक्षात येणार नाही जर मागच्या सगळ्या कन्सेप्ट समजलेल्या नसतील किंवा तुम्ही त्या विसरल्या असाल. आणि त्यामुळेच हे 2 लेक्चर परत अशा प्रकारे घेतले ज्याला तुम्हाला मी 11th स्टँडर्ड मध्ये झालेल्या पार्टला कनेक्ट करून दिलेला आहे. ओके, स्टडी वेल. डाऊट विचारायचे, तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायच्या आहेत. ठीक आहे, डाऊट्स ग्रुपवरती नाही विचारले तरी विचारायचे नाहीये. प्रतिक्रिया ग्रुपवरती किंवा युट्यूब चॅनलच्या कमेंट्स मध्ये सुद्धा कळवू शकता. सो लाईक करा, सबस्क्राईब करा, व्यवस्थित प्रकारे व्हिडिओ पहा. ठीक आहे, थँक्यू.